नमस्कार दर्शकांनो, माझ्या या चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या कथनाचं शीर्षक आहे आईची पैठणी. तर करूया आता आपण सुरुवात. आईची पैठणी. अगं रखमा, जरा वेळेवर यावं गं, कधीची वाट पाहते मी तुझी. रखमा आलेली बघताच मीनाताई म्हणाल्या. तिला जवळजवळ अर्धा पाऊण तास उशीर झालेला होता आणि मीनाताईंना त्या जरी रिटायर्ड झालेल्या असल्या तरी सगळं कसं वेळेवर झालेलं आवडायचं. म्हणूनच त्या बोलल्या, अवं ताई, किती थंडी असते सकाळची, अगदी उठवत नाही बघा आणि घरातनं पाय देखील निघत नाही. असं म्हणून आपला पदर अंगभर ओढून घेत रखमा कामाला लागली. मीनाताई रखमाकडे पाहत राहिल्या. ती खरंच तर म्हणत होती, यंदा कडाक्याची थंडी होती. बऱ्याच दिवसांपासून रखमाला घालायला काहीतरी गरम द्यावं असा त्यांचा विचार होता. त्या पटकन आत गेल्या आणि कपाटातून त्यांनी आपले काही गरम कपडे बाहेर काढले. त्यांच्या हातात आला एक गुडघ्यापर्यंतच्या लांबीचा लोकरीचा फुलकोट, नवाच्या नवा, त्यांनी कधीही न वापरलेला आणि कधी वापरायची शक्यताही नसलेला. रखमा, तू घेऊन जा हा कोट, त्या तिला म्हणाल्या. नको नको ताई, हा आमच्यासारखांना शोभत नाही बघा, काहीतरी जुनं द्या, ती म्हणाली. त्यांनी बळेच तो कोट तिच्या हातात ठेवला. आता हा घाल गं, मागून देईन दुसरा, त्या म्हणाल्या. आठवडा झाला, 2 आठवडे झाले. रखमा तशीच कुडकुडत साडीच्या पत्राला स्वतःला गुंडाळून काम करत होती, पण कोट काही घालत नव्हती. तसं त्यांनी 1-2दा विचारलं, पण रखमा काहीच बोलली नाही. आणि अचानक एक दिवस रखमा आपल्या 2 मुलींना घेऊन उगवली. दोघींनी सारखे स्वेटर घातले होते. रखमाच्या हातावर त्याच रंगाची एक बंडी होती. ताई, तुमचा कोट लई भारी होता. माझ्या सासूनं उसवून पोरींना हे केले बघा. ही बंडी आमच्या म्हातारीला होईल, रखमा आनंदाने सांगत होती. रागावू नका ताई, पण त्या दिवशी तुम्ही एक तो जुना गुलाबी स्वेटर दाखवला होता ना, तो द्या ना मला, लई थंडी वाजते बघा. रखमा अगदी चाचरत हळूच बोलली. रखमाच्या मुलींनी घातलेले स्वेटर आणि तिच्या हातातली बंडी पाहून मीनाताईंना त्यांच्या स्वतःच्या आईने आपली पैठणी फाडून त्यांना आणि त्यांच्या बहिणीला शिवलेली परकर पोलकी आठवली. लग्न कार्यात घालायला लेकींना चांगले कपडे नाहीत, म्हणून आईने दोघा बहिणींसाठी मला आता कशाला लागते ही असं म्हणून आपली पैठणी फाडून परकर पोलकी शिवली होती. आईची आठवण म्हणून त्यांनी ते कपडे जपून ठेवलेले होते. थांब रखमा, त्या म्हणाल्या आणि आत गेल्या. ती परकर पोलकी आणि गुलाबी स्वेटर घेऊन आल्या. हेही घे तुझ्या लेकींना आणि तुला. रखमाच्या हातात सगळं देत त्या म्हणाल्या. सणासमारंभांना घालत जा गं लेकींना, अजून अगदी चांगले आहेत. आणि मला कशाला लागत आहेत आता, नकळत त्या आपल्या आईच्या शब्दांमध्येच बोलल्या. रखमाचे डोळे पाण्याने भरले, इतका तिला आनंद झाला होता. मीनाताईंच्या डोळ्यातही पाणी येऊ पाहत होतो, कारण त्यांना रखमाच्या शिणलेल्या चेहऱ्यात आपल्या आईचा चेहरा दिसत होता. आईने शिवलेलं परकर पोलकं आता जवळ असणार नव्हतं, पण आईची आठवण तर त्यांच्या मनातून कधीच जाणार नव्हती. आईच्या फाडलेल्या पैठणीचं पूर्ण चीज आज पूर्ण अर्थानं आज झालं होतं. तर दर्शकांनो, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि इतरांशी शेअर करा, ही विनंती.